नमस्कार मित्रांनो, अहमदनगर शेअर मार्केट घोटाळा कोट्यवधी रुपये बुडाले. 2 वर्षात दुप्पट या आमिषाने लोकांना फसवलं आहे. एजंट फरार, संतप्त जमाने, ऑफिस फोडले, घर फोडले आणि घरातील वस्तू, ऑफिसमधील वस्तू उचलून नेल्या. त्याच्या फोटोला, त्या ट्रेडरच्या फोटोला हार घातले. तर मित्रांनो, हे सर्व झाले आहे जादा व्याजाच्या आमिषापोटी. 60% महिन्याला किंवा 7 ते 22% महिन्याला रिटर्न मिळत होते काही लोकांना सुरुवातीला. आणि आपण पाहतो नेहमी की नगरला स्कॅम झाला, पुण्याला, सांगलीला किंवा पाठीमागे ते सोलापूरला झाला होता. आणि असे अनेक स्कॅम होतात, पण लोक त्यातून काही धडा घेत नाही. बारामतीला झाला, त्यातून धडा घेत नाहीत. आता बघा, तुम्ही जर FDला बँकेत केली तर त्याला 6 ते 7% राष्ट्रीयकृत बँकेत रिटर्न मिळतात. पण लोकाला इथं शेअर मार्केटमध्ये एका महिन्यात 6 ते 10% रिटर्न पाहिजे. 2 वर्षात, 1 वर्षात दुप्पट झाले पाहिजे. लोकांचा अभ्यास नसतो की शेअर मार्केट, लोकांना असं वाटतं की तिथं काहीतरी जादूची कांडी आहे की काय आणि लगेच पैसे मिळाले पाहिजे. पण तसं नसतं. ते तर अभ्यास करावा लागतो. तो कोणता शेअर आहे, टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, आणि हे सर्व केल्यानंतर आपण एखादा कोर्स करावा लागतो. 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 2-4 वर्ष जर आपण त्याचा अभ्यास केला तर त्यातून नक्की पैसे आपल्याला मिळू शकतात. पण त्याचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे आहे. पण लोकांना आज शेअर मार्केटमध्ये पैसे टाकले, कोणताही अभ्यास न करता, की कोणाकडे तरी द्यायचे, हे दर माझे पैसे टाक आणि मला दुप्पट पैसे करून दे, हे काही योग्य नाही. तर मित्रांनो, आपण ती सर्व माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर लाल दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या बेलसुद्धा क्लिक करा, जेणेकरून मी तयार केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आणि हा व्हिडिओ अनेक मित्रांना शेअर करा, जेणेकरून कोणाचंही नुकसान होणार नाही. तर चला सुरू करूया. तर पहा मित्रांनो, शेवगाव तालुक्यात पूर्व भागातील लाडगावसह बोदेगाव परिसरातील अनेकांकडून शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गोळा करून एक शेअर ट्रेडिंग व्यवसाय करणाऱ्या युवकाने गावातून कुटुंबासह पलायन केले आहे. याची कुणकुण लागताच गुंतवणुकीसंबंधी त्याचे घर व कार्यालय होते कराडा घातला. ठेव म्हणून दिलेल्या कोट्यवधी रुपये ही फसवणूक झाल्याचे संतप्त जमावाने त्याचे घर व कार्यालयाची तोडफोड करून त्यातील मौल्यवान सामान हडप केले. शेअर मार्केटच्या नावाखाली ट्रेडिंग करणाऱ्याकडून कोट्यवधी रुपयाच्या ठेवी घेतल्या जातात. ठेवीदाराला महिन्याला 7 ते 22% व्याज दिले जाते. त्यामुळे मजुरी करणाऱ्या सर्वसामान्य लोकांपासून ते नोकरी व्यवसाय करणारे अनेक जण याकडे आकर्षित होतात. शेवगाव तालुक्यातील पूर्व भागात मार्केटचे फंड वाढलेले दिसून येते. काही दिवसापूर्वी तालुक्यातील पूर्व भागातील एक दोघांनी शेअर मार्केट नावाखाली ठेवीदाराकडून कोट्यवधी रुपये गोळा करून पलायन केले आहे. तर एकाने विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून अनेक गुंतवणूकदार शेअर ट्रेडिंग करणाऱ्याकडे ठेवी परत घेण्यासाठी तगादा लावत होते. परंतु अचानक कोट्यवधी रुपयाच्या ठेवी परत कशा कराव्या या चक्रव्यूहात अडकून अडचणीत आल्यामुळे याच भागातील एका शेअर ट्रेडिंग करणाऱ्या युवक कुटुंबासह पसार झाला आहे. याची कुणकुण लागताच ठेवी मिळवण्यासाठी गुंतवणूकदारासंबंधी त्याची घर कारभारती गर्दी केली. संबंधिताला मोबाईलद्वारे संपर्क करून साधला, परंतु फोन बंद असल्याचे लक्षात आल्याने संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी घर व कार्यालयाची तोडफोड केली. कार्यालयातील LCD स्क्रीन, संगणक, AC, खुर्चीसह तसेच घरातील दिवाण, कपाट, फ्रीज यासह इतर मौल्यवान वस्तू उचलून नेल्या. यावेळी गुंतवणूकदाराव्यतिरिक्त इतरांनी यामध्ये हात धुवून घेण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी संबंधिताच्या फोटोला चपलाचा हार घालून रोष व्यक्त केला. या घटनेचा मात्र लाखो रुपयांची फसवणूक झाल्याच्या अनेकाच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. लाखो रुपयाची फसवणूक होत असली तरी तक्रार करण्यासाठी कुणी धजत नसल्याने तेरी भी चूप मेरी चूप, कोणाला काही सांगू नका अशी अवस्था झालेली आहे. गुरुजी, तुम्हीसुद्धा एरवी तोलून मापून प्रत्येक व्यवहार करणाऱ्या गुरुजींपैकी शेवगाव तालुक्यातील पूर्व भागातील काही प्राथमिक शिक्षकांनी ठेवीवरील जास्त व्याजाच्या आमिषाला बळी पडून शेअर ट्रेडिंग करणारे गुंतवणूक केली आहे. काही नंतर चक्क बँकेतून लाखो रुपयाचे कर्ज घेऊन शेअर्समध्ये गुंतवले असल्याची सध्या स्थानिक चर्चा आहे. या घटनेत गुरुजींना देखील लाखो रुपयाची फसवणूक झाल्याची गुरुजी तुम्हीसुद्धा असेल म्हणत लोकांची चर्चेत रंगलेली आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची बातमी, शेअर ट्रेडिंग करणाऱ्या युवकाचे पलायन, गुंतवणूकदाराकडून तोडफोड, शेवगावमध्ये पूर्व भागातील प्रकार आहे. शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक, शेवगाव नगर जिल्ह्यातील ही बातमी आहे. तर मित्रांनो, ही बातमी आपण पाहिली. पुन्हा भेटूया एक नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.